विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण. शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज. सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र. मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी. सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ, सोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. ठराव दाखल करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी सर्व ठरावधारकांना निमंत्रित केले आणि आपण बघत असाल ज्या पद्धतीनं उत्साहानं या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून ठरावधारक आलेले आहेत. व्यासपीठावरचे सर्व प्रमुख नेते असतील किंवा सर्व ठरावधारक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून गोकुळच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने एक मजबूत संघटन करून आम्ही सगळेजण या निवडणुकीला सामोरं जाऊ. खरं तर 4000 पर्यंत ठराव आपले महायुतीचे जातील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला होता. यड्रावकर साहेबांनी देखील म्हटले की आता बिनविरोध व्हायला काही हरकत नाही. यड्रावकर साहेबांची भूमिका जी आहे किंवा भूमिका म्हणण्यापेक्षा त्यांचं जे भाषण होतं त्यातला जर संदर्भ लक्षात घेतला तर एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दुसऱ्या बाजूला शिवसेना, तिसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यानंतर परत जनसुराज्य पक्ष, या चारही पक्षांकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं ठराव गोळा होत आहेत आणि एकूण चित्र बघितल्यानंतर निश्चितपणे 4000 तरी आपण पोहोचू. म्हणजे निवडणूक एकतर्फी होईल अशा पद्धतीचं चित्र आजच्या घडीला महायुतीसाठी आहे. जे छोटे छोटे गट आपल्याला मिळत आहेत, सरुडकर गट, नरके गट वगैरे, आणि किती माहिती फक्त होणार नाही. आजच्या घडीला आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेच्या बरोबरीनं राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पक्ष असेल, जनसुराज्य असेल, यांच्याकडेच संघटन मजबूत आहे. ते इतकं चांगल्या पद्धतीने मजबूत आहे की ज्यामुळं निश्चितपणाने ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही जिंकू शकतो. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे सगळे प्रमुख सुद्धा काही सहकारी आपल्याकडे येत आहेत. जे येणार आहेत ते सुद्धा त्यांचं स्वागत त्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी करतील, त्यांना सामावून घेतील. पण या निवडणुकीमध्ये एका बाजूला पक्ष संघटन म्हणून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला महायुती म्हणून सुद्धा जिल्ह्यातल्या आपण जर ट्रेंड बघितला असेल, लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, त्याच पद्धतीनं गोकुळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण यश मिळवतो. नसरापूर केसमध्ये आपण पाहतो की आरोपीला 5 शिक्षा कायम झालेली आहे. कशा प्रकारे ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत, खरं तर चुकीच्या गोष्टींवरती कारवाई व्हायला पाहिजे, ती त्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी अजूनही गतीने व्हायला पाहिजे. साहेब, ही निवडणूक जरी महायुती म्हणून लढत असला तरी देखील आजची ही ताकद पाहता शिवसेना एक मोठा भाऊ होईल असं वाटतंय का? आदरणीय नरके साहेबांनी तिथं मगाशी जे भाषणामध्ये सांगितलं आहे की ज्याच्यामध्ये छोटा भाऊ मोठा भाऊ याच्यापेक्षा सुद्धा पक्ष म्हणून आमचं संघटन आणि जिल्ह्यात वाढत असणाऱ्या शिवसेनेवरचा लोकांचा विश्वास सुद्धा आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं दिसला. अजूनही तो वाढत राहील. अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते आमच्या सगळ्यांच्या समवेत येत आहेत. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता जबाबदारीच्या पदावर बसावा यासाठी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण, मग आमचे दोन्ही आजी माजी खासदार असतील, आम्ही आमदार मंडळी असो, माजी आमदार असतील किंवा सर्व शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी काम करतायत. त्याचंच प्रत्यंतर आज आपल्या सर्वांना दिसतं. आपण बघितलं असेल सातत्यानं आपण सगळेजण, मला प्रत्येक वेळा ज्या वेळेला विचारलंय या गोकुळच्या निवडणुकीमध्ये असेल त्यावेळेला मी पहिल्यापासून जे सांगत आलो होतो की गोकुळची निवडणूक ही महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि महायुतीतून पुढे जाणार आहोत. आत्ताच्या घडीला बिनविरोध हा विषय नाही, महायुती म्हणून लढणं आणि ते जिंकणं हे आमच्यासाठीचा उद्देश आहे. त्यातला पहिला पार्ट सुरू झाला आहे. मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा पुढच्या पार्टवर आज बोलणं अपेक्षित नाही. अजूनही निवडणूक खूप पुढं आहे. आम्हाला ठराव दाखल करायचे आहेत. बऱ्यापैकी प्रत्येक पक्षाचं संघटन त्यांच्या पद्धतीने मजबूत करायचं, ते आम्हाला सगळ्यांना करू द्या. एवढं मोठे ठराव तुमच्याकडे आता असणार आहे, काय विश्वास आपले 19-25 जागा आता असणार? विश्वास आता एवढे ठराव बघितल्यानंतर काय दिसतो? नाही, आता मगाशी आदरणीय नरके साहेबांनी किंवा आबाजींनी ज्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करून इथं सुद्धा आले त्याच्यावरनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की एकतर्फी सुद्धा अनेक तालुके आपल्या सगळ्यांच्या समेत येत आहेत. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असणार, नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या असणार. 3 एकूण महायुतीतले जे काही घटक 4 असतील त्या सगळ्यांमध्ये सुद्धा आमच्या पक्षातल्या प्रत्येक माणसाला अधिकाधिक सगळ्या जागा मिळाव्यात यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. पंटी साहेबांनी बिनविरोधचा प्रस्ताव अमान्य केला, ते म्हणजे आम्ही पण निवडणूक लढवणारच आहे, त्यामुळे विरोधकांचं आव्हान वाटतं का? नाही, आजच्या घडीला निवडणुकीतलं आव्हान याच्यापेक्षा सुद्धा ठराव गोळा करणं
हाच सगळ्यांचा प्राधान्यक्रम. मग ते पलीकडच्या बाजूला बंटी पाटील साहेब असतील आणि आम्ही सगळेजण असतील. मला असं वाटतं की आम्ही सगळेजण ते काम करू. त्यानंतर निवडणुकीतल्या चर्चा. तुम्हाला आणि आम्हाला आता असा गैरसमज व्हायला की बहुतेक उद्याच निवडणूक आहे असं आपण समजावलं. आता आपण ठराव दाखल करायला होतो, पण निवडणुकीतला उत्साह आणि ईर्ष्या इतकी झाली आहे की लोकांना असं वाटतं की बहुतेक आता निवडणुकीचा फॉर्मच भरायचा आहे, अजून त्याला वेळ आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आजच्या घडीला आम्ही सगळेजण महायुती म्हणून आणि शिवसेना म्हणून आम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं ठराव दाखल करतोय. उद्या आपला वाढदिवस आहे. या सगळ्या राजकीय माहोल बघता राजकीय संकल्प काय आहे का? राजकीय संकल्प इतकाच असेल की राजकारणामध्ये एका बाजूला शिवसेनेचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं संघटन वाढावं. लोकांच्या हितासाठी काम करणारे आदरणीय शिंदे साहेब आणि त्यांच्यासोबत असणारे लाखो कार्यकर्ते यांच्या जोरावरती शिवसेनेचं संघटन जसं मजबूत व्हावं, तसंच कोल्हापूर जिल्ह्यातलं शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी, सर्व आमचे प्रमुख नेते, आमदार, सर्व खासदार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी सुद्धा निश्चितपणे काम करू.